अर्चना. हा दादा. बर मी काय म्हणतो. काय? मी येऊ का सायकलवरून जाऊन येऊ? तुम्ही सायकलला चालेल ना दादा? हा. मग एक काम करा, काय आपली ती कुठे गेली काय पिशवी? पिशवी? आहे आहे. चला बाहेर. काय दारा आता काय या त्याने फक्त आहे ना मला एवढं सामान घेऊन या. याच्यामध्ये मी चिठ्ठी टाकली. काय काय आणायचं आता? मी त्या चिठ्ठी टाकेल, तुम्ही फक्त जा दुकानात. दादा हा. आज संध्याकाळी काय करायचं? काय करायचं म्हणजे? हा म्हणजे संध्याकाळी काय करायचं? काय काय ऐका ऐका. नाही ते याच्याने ना बेकरीत जा आणि तीन डझन लादे घेऊन या. 3 डझन लादे काला? पावडे तळू, पावभाजी करू, वडे पाव काढू. म्हणजे आज काय? म्हणजे घ्या. आज काय मग तुम्हाला माहितच नाही का आज काय? नाही मला नाही माहित. वर्ष संपलं ना. वर्ष संपलं? आणि मग कोणाच वर्ष संपलं? कोणाचं म्हणजे? मग कोण? कॅलेंडरचं. कॅलेंडरचं? हा म्हणजे आज वर्ष संपलंय का? हा मग ते तुम्हाला नव्हतं माहिती का? मी ऐकलं कोणाचं वर्ष राहते आज. मग आता कोणाच्या वर्ष साधून आपण पावभाजी ते करणार आहे का दादा? हा मी म्हटलं बघ असं काय म्हणून राहिली पोर. मग घेऊन या दादा. आज 31 आज म्हण ना मग. हा मग आज आपण मस्त संध्याकाळी नाही का बाहेर चटाई बिटाई टाकू, हा. मस्त दिवे बिवे लावू, मस्त आपण नेहमी मस्त मस्त पावडे तळील, पावभाजी करील. ए पुरे ते नको मरू दे. मग ते नको करू. मी आता काय करतो सायकलला जाणारच आहे ना. हा. मग मटणच आणतो मरू दे. का आणशाल? बकराचं बोकड. हा घेऊन ये. हा पण ते 1 किलो आण ना. 1 किलोत काय होईल? मग दोघंच आहे आपण कोरे खायला. राहू द्या, वाढवा दादा, सकाळी खाता येतं परत. अरे पुरी ते काय खराब होऊन जाते काल एवढं 1 किलो म्हणजे सोपं वाटत आहे काय? अहो, मी दादा. मी चकण्याला गेला पावशेर एक. हा. उकडेल हा आणि 3 पावशेरची भाजी बनव मस्त. चालेल. हा हा. वाटलं तूच काय मी खायला राहतो का नाही? काय दादा तुम्ही बोलते असं? काय नीट तर बोला, शुभ शुभ. काय सांगा बाई आता लागायला लागल्यावर माणूस म्हणते ना असं आहे ना पण 30 दादा तुम्हाला किती वेळ लागेल यायला? तरी मला यायला 1-1.5 तास लागेल ना. आता सायकल जवळ नाही ना बाई. हा मग लवकर या. हा 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 म्हणजे मग फक्त भाजी करा. चला मी भाकरी बिकरी कांदा बिंदा कापून ठेवते, सगळी तयारी करून ठेवते. तुम्ही पटकन जा आणि पटकन या. चालेल 1-1.5 तास येतो मी. हा कुठं नादी लागू नका, लवकर या. नाही नाही नादी लागायचं काय काय तू इतके दिवस नाही नादी लागलो ना. आज काय नादी लागेल का कोणाच्या? काय सांगते येत नाही आज एक तर. हा तोय म्हणत ते बरोबर आहे. जोडीदार लय भेटतील तुम्हाला आज. हा. लवकर जा आणि लवकर या. हा? बर बर मी सगळं करून ठेवते, चटई बिटई टाकून ठेवते, मस्त आपण बाहेर एन्जॉय करू आज, बर हा? बर पण संध्याकाळी आताच नको टाकू तू. मग मला भाकरी बिकरी करायला टाइम काय लागल. टाइम लागेल स्वयंपाक करायला? 2 बाजरीच्या भाकरी टाकायच्या आणि थोडा भात टाकायचा. हा मग आणि एक भाजी. दोनावर तुमचं भागणार आहे का? बागेल मी काही लई नाही जेवणार. नाही मा वाटायला चतकुर बी येऊन देते नाही तुम्ही वा. हा का? मग बर तुला काय करायचं एवढं कर पण बाजरीच्याच कर. हा बाजरीच्याच करीन अशा वाट. हा हा हा. लवकर या, जा. जाऊ का? हा. दादा आता काय? येतानी मटन मसाला नक्की आणा बर का. हा चला. कांदा लसूण मसाला. हा हा, हा लवकर या चालेल. दादा. आता काय? तेजपान पण घेऊन या, ते हा? आठवणच ना तेजपान. तेच पण हा ते लक्षात नव्हतं राहिलं. बर तेजपान, लवंग, मिरची, काळी मिरची सगळं घेऊन या. चालेल चालेल चालेल. दुकानदाराला सांगा आम्हाला मटणाची भाजी बनवायची, ते सगळं मसाले द्या. हे सांगून दे त्याला आज 30% भाऊ मटणाव काय काय भेटते ते दे. हा हा चालेल. हं. नाही तर मटन मला म्हणा एखादी मसाल्याची पुडी एक्स्ट्रा दे. जर थोडा टाइम लागला तर वाट पाव नको सारखी. म्हणजे आता गाड्या गोड्या भेटायच्या का नाही? लेट होते माणूस. मी फोन करेल ना तुम्हाला. हा बर फोन कर पण मग. हा आणि जा लवकर. हा सगळ्याच आता ना सायकलला जाऊनच येतो. पूर्ण काय सांग कोणाचा फोन आला का? हॅलो. हॅलो. हा काय रे? कुठं आहे बाबूराव? अरे सायकलला आहे ना. ए यार आज पार्टीचं नियोजन होतंय. अरे मी ना सायकलला आलोय. हा. पार्टी नाही पार्टीच करायची आहे. पण मी सायकलला ना मटण ते न्यायला आलोय. पुरीनं पाठवलं मला म्हणून दादा सायकलला जाऊन भाजीपाला आणि ते घेऊन ये आपल्याला आणि संध्याकाळी 30% आहे. मग मटण बिटन न्यायला आलोय. हा. तू कुठे आहे आता? तू मी आख नियोजन करून बसलोय. आता तू कुठे आहे ज्ञानेश्वर? अरे इकडे आख भेंडी झाडाखाली ना. भेंडे झाडाखाली आहे का तू? हा. बर बर आलो चाल 5-10 मिनिटात चालतो जवळ. अरे ते बाजार बिजार जाऊ दे, तू ये ना पहिलं ये नियोजन केलं इड मी वाट पाहू राहिलो कधीच. अरे मी निघाले सायकलवर निघालोय आता. परत एक तर तू इड ती पोर आहे त्याच्यामुळे आहे ना गपचूप इड भेंडीच्या झाडाखाली नियोजन केलंय. असं केलंय का? हा. बर चल मग येतो मी 5-1 मिनिटात येतो. चल. हा? हा येतो. लवकर ये बघ. हा चालन चालन. किराणा दुकानावर आल्या काही ना पिशवी ठेवली त्याला म्हणलं किराणा भरून ठेव. आणि त्याचा याचा भाऊचा फोन आला येत आहे ना
इतके दिवस कधी मला कधी तांबाखूची पुडी नाही चारली आहे ना, पण आज यानं डायरेक्ट पार्टीला बोलावलंय. पाहतो आता याच्या काय काय आणले मला पाहू द्या यानं. काय रे कटाळा आलता काय बस बस अरे आता असं वाटलं झोपूनच घ्यावं. काय झोपायला तुला म्हणलं नाही का, तरी घरी अजून गेलो नाही. बस हे बघ किराणावाल्याकडे गेलो, तिथेच पिशी ठुली आणि तो फोन आला. तुला नाही का म्हणलं 10 मिनिटं देतो, पण म्हणलं 10 मिनिटं राहू दे, म्हटलं आता 5 मिनिटातच जाऊ. लगेच तो करता आलो भाऊ काय सांगतो. हे 1.5 तास झाला तुला जाऊन, तुम्हाला 10 मिनिटात आलं 5 अरे पण मिनिटात. झालं, पण आता गेल्या कोणी कोणी भेटत भाऊ. अरे आज कोण राहत गे. पण आता तो फोन असं म्हणलं यायला, याचा फोन कधी येत नाही, एक तर कधी नवसा आला याला टाळता येणार नाही. म्हणलं चला त्याला जाऊनच पाहू काय काय आणलंय की नाही तू आज. तू म्हण मटन बिटन सर्व शिजावलंय म्हण मग. अरे झालं पाहिजे अजून पोरीनं मला गेलं तर काढून आणायला, हा पण आता आपलं आवरून घेऊ ही पार्टी हा बरं का. हा. मग मटण आणायला जाऊ दोघं. तुला काय करायचं पेट्रोल टाकायला लागेल मग. हे टाकायचं माल मोठी गाडी नेऊन तुला काय करायचं. तू चालवशील ना गाडी मग आणि काय टेन्शन नाही. बरं आमचं कोणती पेटोल. रोमन वाडका दुसरं नाही आपण, दुसरं नाही कोणतं रोमन वाडका. दिशी आणली तुझ्यासाठी. आईची येड आहे का काय डोक्यात? तुला चांगलं माहिती ना आता बाबराव त्या ती डेस्कन वरला राहिला का आता. हा ते मला काय माहिती तो ब्रँड काय मग एक तर मला सांगायचं ना रे. मग 10 फोन केले तो एखादा उचलला असता मग मी घेत होतो तेव्हा तुला फोन हा कर. मला माहिती आहे तू घेऊन राहिला म्हणून. तू म्हणा डायरेक्ट भेंडी खाली येऊ बसले सगळं तयारी. मग सकाळी किती फोन केले तुला. सकाळी केले पण कसं राहते पोरी देखत नाही बोलता येत भाऊ मला. आज माही पोर लागणार जो ती पोर रे, मग असं काय करतो म्हणजे तुम्हाला पटत आहे की. हा मग रे आता गोळच झालं. काय नाही काय नाही, तू काढ कोणती माल पाहिजे. आधीच गर्दी करणार आहे काय. तू खोटा बोलतोय मला माहिती नाही. तू काढ पाणी ते गलस काढ. येड आहे ना भाऊ कसं बाई, कुणी कुणी येत राहते. रस्ता चालू येतो एवढून माहिती ना. बस का. अरे ती काढ नाहीये आईला येत अरे हिचे ना. रोमन दे. अरे काय ऐकून राहिले तू. दे ना बाबा काय 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 म्हणजे तू मला एवढला टपकन बोलायला तू म्हणजे. हा दर अरे गलस दिला तू बाटली जरा. ते बाटली राहिली का. आईला तू काय चेष्टा करायला आला काय रे मावाली. नाही तू माझ सांग चाल बरं एकदा. तुला ठीक काय का? प्यायची हा तुला काय प्यायची पे बा वाटलं माकून. उद्या 9 साल लागणार आहे ना, उद्या माकून पार्टी. नव्या वर्षात 10 रुपयाला वर्षभर 10 रुपये. वर्ष चांगलं गेलं पाहिजे ना. आजच ना. अरे आजचं कोणतं अजून हा दिवस आहे ना, हा मागच्या वर्षाचाच आहे. मग पुढच्या वर्षी जे पाजलं तू मग तुला पुढच्या वर्षी या टावेल तो मला पाजायची. अरे मग तू 1 वर्ष मला दारू पाचशील. हा म्हणजे आता उद्यापासून उद्यापासून तू माकुने दारू तुला. येच रोमन वाडका वर्षभर. वर्षभर आहे. तू फक्त आज बाजू राहिला मला. राहिला मग हा? मोठा अरे माणूस आहे यार. अरे काय बोलत राव. पाणीच बाटले का बरोबर घे ना. हाय तू पाणी. ते पेतो का. तू ते पेणार आहे का. हा मी येते ना. मग तू ते पे म्हटलं. मग मला यार पाणी आण ना मग वाचायला. चकण्याला काय आले चकण्याला. काहीच नाही आणलं रे. यायला तू असं उठला नाही जाऊ का 2 क्वार्टर घेऊन निघाला. हा तू मला आता म्हणा- एवढे काय होईल आपलं. काय बुजणार आहे आपलं सांग. मला बाज भाऊ हा? एवढी. यायला तो मी नाही जास्त पित. तो किती मोठी काढून तवाली तवाली. अरे शेमच आहे ना पाय ना ये बाय. अरे काय ये शेम बाय. तू खालू. ती लहान मोठी राहते ना बॉटल. पाय बर. हे बाय हा बरोबर. दर. मग आता याच्यात पाणी टाकायला. पाणी कुठे आता पाण्याची बाटली घे ना. पाणी नाही अशीच प्यायची. ये हा काय मारितो काय मला. तुला त्या दिवशी सांगितलं ना ही अशीच प्यायची. नाही ती चालेल तुला तशीच, मग पण ही नाही चालणार. का बरं. नाही नाही ही पिऊन तर पाहिजे तू एवढी. आम्ही पेतो ना भाऊ. आता काय सांगतो. चल तू मारलाय काय रे पेकाचा. नाही तेवढी दिलती त्याने. म्हणजे कस काय चाकण खोललं. मी कवा ती दारू अरे तू असं आहे ना भाऊ काय सांगा तुला. बास ना जास्त अरे नको बास ना नको. किती घेतला 30चा पॅक घेतलाय. 30चा पॅक आहे भाऊ. याला. याला काय तुम्ही काय वागायचं काय रे ते. तू इकडं पडला तर मी असाच पळून जाईन ना का. वर याला तुला काय करायचं शावर. हो पाणी घ्यायचं आण ना इकडे. जार आण ना इकडे. ते ठेवला तर कमी ती नाही घेणार. घेतली मग. यायला जर घेतली मग बोल रे भाऊ. राहू दे रे. थांब असं उभं धर. थांब मी पाणी थांब.
मी चालू करतो थांब. ए आवर ना लवकर. गलाच बरं आला का मला सांग. मला दिसा ना बरं का. बारला नाही थोडा राहिलाय. नाही बस बस. थोडा राहिलाय. नाही तू बस खाली. तू बस. गलास एकच आहे का रे. मग मी बाटली पिणार आहे. बर बाटल्याने पिऊ. मग त्यात हा वरूनच घेतो आणि चालू दामा आता टेन्शन नाही आपल्याला काही. आयला चाकणं लागत होता रे. तू घाण लय मोठी चोक केली तू आलताच ना घेऊन. मग सगळं आणायचं होतं रे. ए, तू असं आहे ना. ए अरे पाय काहीतरी असं पिशाय पाशाय पाहिजे. पाहतो थांब. याला आहे ना भाऊ खावं लागत आहे. तू लय कटकट राहते रे बाबर. कायच कटकट रे तू ना भाऊ असं आहे ना. अशा अर्ध्या निर्धा पार्ट्या द्यायचे रे. देता नाही ना. आहे रे. हा आहे रे. तयारीने येईल पण तू ध्यानात नाही राहत जाऊ ना. माझ्या ध्यानात नाही झालं. तू पेल्या गुंगतो गाडचा लवकर. हा सांडल ना असं ठेवी ना भाऊ. अरे तुला लय काळजी पण मावली आहे ना. मग यार हा? कालावता येणार ना नाही का रे. अरे घेणार लाया खाईन थोड्या. चकना मग आयला असं जर मटण असं ना उकडेल. हा ना हा? यार. एक गोट याचा आणि एक पीस आपल्या हातात. तुला घाण केली ना. काय घाण केली अरे तू अगोदर मला कळलं असतं ना तर मी कोण तयारी राहिला असतो पण तू असा. हा? काय बरं मारू का आता पाहिलं पॅक. थोडा टिपका सोड ना खाली. खबर मग आता हा आजचा शेवट दिवस आहे ना. बायकोच्या नाव सोड. हा ती पेत होती बरं हा काय रे बायको कधी म्हणजे. करायला आलायची. हा पोर सामने नव्हती येत. हा बरं आता घेऊ का मी. गे बो माय तोरात लागली. आहे का ती तुला दिली होती का. थांब रे मला गोट थांब. बोल नको आता कधी बोल. हे डोळे उघडे कर. आयला तुला मानावं लागन बा. काय लोक डोळे उघडे ठेवून दारू पिते तू झाकून पितो. नाही काय होतं माहिती का. डोळे दाखवून जर 10 पेलं हा. ना ती पचती. हा डोळे उघडे करून पेलं ना लोक पाहत राहते आपल्याकडे आपण त्यांच्या पाहतो. असं आहे का. म्हणजे गोठत नाही ना. आयडिया भारी आहे रे. थांब मला एक चान्स पाहू दे. तू पाय डोळे दाखवूनच पे. शिक तू माकून शिक जरा. हा. ठेव. तुला म्हणलं आयला. तो आता आखी गाळून टाकली खाली बाहेर. आयला तुला कुठे न्यावं का नाही अडचण. आयला तू ऐकलं वाटुळ होतय काय काय. बार कापड्यावर याच्यावर पाय राहत सगळ्या लोकांना वाज दिसेल तू आता. ए, पुसून घ्या आता ते आता पाडते. हे लोक काय म्हणतील मुतला का काय म्हणतील लोक म्हणतील ना. मग आजचा दिवस असंच म्हणतील लोक. पाय पैसे ना 30+. पण नाकात गेली ना. तोंडाने प्यायचे तू नाकाने प्यायला लागल्यावर कसं व्हायचं. आद्या तू मला डोळे दाखवून पी. मग डोळे दाखायचे तुला फक्त. आता हे काय मागा गेला याच प्यायचे डोळे दाखव. येऊ हा अय पण तो डोळे दाखलेलं गोंडच दिसतो रे तू. हा हा नाही दारूच अशा ऑटोमॅटिक खाली उतरायची. हा का. हा जाऊ दे चल मर. काय चकना काय तर चकना काय. डोळेच उघडे ठेवून पे. हा तू डोळे तुला काय होतंय ते सण नाही होत तुला. हा ते नाकातून यायचं मग तू खाली गळवते मग. हा बर मटण आता. हा मटण आता लय भारी मजा आली असते. ए, संध्याकाळी काय करू आता मी पुरीला सांगेल सायकडला चाललोय मटण आणतो म्हणलो. पुरीने सांगितलं मसाला ते सगळं घेऊन या. आता आपण काय करू मस्त जंक्शन पार्टी झाली की सायकडला जाऊन येताना मटण बिटण घेऊन येऊ. तू मटण घरी आणणार आहे ना. अरे घरीच आणायचंय ना मग आता घरी केव्हा गेलोय मी आज किराणा दुकानात गेलो तो आला पोर आला तू दम काढे ना मला. मग आता आपण जाणार आहे तर आता तू घे. काय ये. हा मग मी घेतो ना तिथे गेलो. हा मग हा? मटण आणि ते हा मायकच का संध्याकाळी उल्फा. हा चालते. आम्ही ना 1 किलो आणणार होतो. हा तू जेवायला थांब आता माकच बर घरी. चालेल. मग अजून 1 किलो वाढवा घेऊ. ए मी काय जानवर आहे काय. ए राहू दे अर्धा किलो घे. शहराच्या मानाने काय जायच्या आईला तो कुसाडात कुठं बसल 1 किलो ते कळायचं नाही. माल लय ना आगत नाही. नाही ना एक बाकर 2-3 पिसामध्ये होईल का तुम्हाला. हा अरे मग आम्ही याला 1 किलो लागत मायला कायला. हा पण एक नाही मला समजलं रे. तू एवढी पोर खाती एक अर्धा किलो मटण खाती. हा मला चाकलेला पावशेर लागत आहे सुक्का. तू काय आता सुटलाय दोन्ही बाजू. 3 पावशेरची भाजी बरोबर आहे का. सकाळपर्यंत काहीच राहत नाही आमच्याकडे. हा
एका टायमाला आणून घेतो आम्ही. ते अर्धा अर्धा किलो मटण खाते हं. तू सुटला तू पोर आली आम्हाला काय काय करायचं ते आईला दोघं जीवन साधायची होय. हा तू पोर का बरं कटकी राहिली चालायचं आता शरीर मानव राहते भाऊ. हं? नुसतं रोजही मटण खाण्यात काय ताकद येते का? वाळूट आल्यावर घरात पडत असेल ती पहिली नाही मग घरातच राहते. हा का हं. बरं मी काय म्हणतो हे हाल दमाना पे ना दारूचं नावच दारू राहत आहे ना. हाय आहे घाबरू नको. जट मी वाक दामाचं काम राहते. एवढा गाला जर भरला ना मी तर कमीत कमी मला 1 तासभर लागत प्यायला. 1 तास. हा बरं मी काय म्हणतो हा थोडी अशी डोक्यात गेली का नाही आता मला आहे ना भाऊ हा डोकं धरलंय आता मला. हं. थोडी गुंगी आली बुवा तुला आता गोंगी यायला लागली मला आता. हा का बरं मी काय म्हणतो काय थोडं बोलायचं होतं आपल्याला आता काय बोलतो जेवण खाऊन केल्यावर बोलू आपण. हा आता काय बोलतो. ऐक ना हा थोडे डोळे तू उघड हा पण तू चढली न पण तुला थोडी पण मी काय म्हणतो हा मग तू पोर पाय ना आपलं हे जमून हा थोडा शब्द टाकायचा आता काचा तू पोर लग्न औंदा करतोय ना नाही पोर आज माझी शिकती ना भाऊ. पोर आहे ना शिकती मावली. काय आता तू काही शिकली न मा काही आली शिकली तर काय अडचण तो का पोर काय एखादा हा तो पोर आहे का नाही रे मग पोरगा आहे चांगला आहे मी त्याला ओळखितोय हा कुठला आहे नांदूरचा आहे. हा का हा हं. जमन का मग पाऊस सकाळी पाहू मरुदी दारू ए. पिऊन गेले आज. दारू प्यायचीच आहे आज आपल्याला. आजचा दिवस कोणता आहे ते बोल. ते लग्नाचं जुळाजुळीच्या नंतर पाहू. दारूच्या नशेमध्ये कधीच विषय काढायचा नाही. अरे पण माझं ऐकून तर घेशील का काय नाही आहे पोर चांगलं आहे हा घरीदारी चांगलं आहे त्याच्या बर पाय मग विचारू तुला एक सांगू का बाय आपण आहे ना आज बैठकीला बसलोय बरोबर हा पार्टीला बसलोय. हा काय राहते आपल्या दोघात विषय राहील. हा जर आपण विषय काढला पुढे देखता हा. तर पोर बोलल तुला तडकर किंवा मलाही बोलल हा. तर हा विषय आपल्या दोघात राहू दे बाबा तू बोलला करा पण मग मला पुरीला विचारावं लागेल अगोदर काय आहे, कसं पण नाही. त्या पुरीला काहीच कमी होणार नाही ना त्या घरात नाही होणार नाही ते बरोबर तुझं म्हणणं पण हा? माझी पोर शिकते ना भाऊ अजून. शिकती तिकडे माय इडे शिकणत ना हा तिकडे शिकणत ना तू शिकवशील का मग बर बघू आपण मस्त ना संध्याकाळी काय करू जेवण बिवण केलं का मग काढू विषय आपण. ऐक ना हा अरे लय बारी पोरगा आहे राव पोरगा आहे हा फार बॉडी बिडी एकदम चांगली आहे त्याची. हा का हा थांब पॅक मारू दे. बस आहे या बाबा अरे अजून म्हणजे तू काय हा बॉडी बिल्डर पोरगा आहे का हा एकटाच आहे का तो मग म्हणजे भाऊ बिऊ नाही ना त्याला काही. कोणीच नाही तुम्ही त्याला ओळखीत आहे चांगल्या प्रकारे तो लय चांगला पोरगा आहे. हं. ते कोण आहे अर्ज तुमच्या समोरच बसेल आहे ना तू मग मग तू आज वळले नाही काय काय राव तो वळले अजून कवा लग्न होईल मग नाही मग मला वाटतं तो लग्न होत तुला 4-5 पोरं असतील रे नाही रे मग तू इतके दिवस काय करू आता हा ते जेवाय तुला जाऊ जेवाय. म्हणजे अरे मला वाटलं आपले किती संबेड झाले. अरे ती पोर मोठी व्हायची वाट पाहत होतो तुम्ही हा ना हा मग तू तो डोळा माया पुरी होता बा मग रे तू म्हणजे का रे तो आज मला बरोबर याच्यात घातलं बा तो. नाही नाही तसं काय नाही मग? आपण संबंध झाले ना तुला खर्च करणार नाही नाही तो आज 35चा दिवस पक्का बाबरावच्या घरी आणून बाब्याला नीट करून साखर टाकायचं बाब्या. नाही भाऊ आपलं हा? ठरेल होतं
एकदा दोनदा तो पुरीला आडवा गेलतो हा तिनं काय जमून दिलं नाही. अच्छा ए नीट बोलू तुला सांगून नाही बाय बोलता नीट बोल ऐक ना म्हणजे काय- बाटलीच फेकून मारेल अरे, तोंडात ऐक ना मी काय हा. म्हणतो, ती सायकल घेऊन चाल. यायच्या मादरच्या बोलता नीट ऐक बोल. ना हा तुम्हाला ऐकायचं एक वाद होती ना इकडे तुला सांगतो नाही हा ऐक एक सांगतो वाद होती नाही ऐक ना माझं नीट बोल अरे महापुरी मध्ये जर बोलला तू तू ऐक माई पोरी ये बाई तुला सांगतो इष्टाला हातात धरावा पण महापुरीला हातात धरू नये पण तू ऐक तसं आहे माझं. हा अरे ती आज सायकल घेऊन चालली होती. हम्म. मी तिड उभा होतो. जनरल आपलं नाही का ते याचे हम्म. शांतारामचं दुकान हा तिडून तो घरा वळायला रस्ता आहे ना हम्म. मग तिड तू उभा होतो. मला एवढं पॅक मारू द्यायचं होतं आता बा आता वरून घेतो डायरेक्ट बाय हा ठेव तिड आहे ना मी तिला विचारलं होतं बोल बोल तू आता मला बाबूराव कुठे हम्म. ती म्हण घरी असल. पण मी तिला काय म्हणलो हा अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती म्हण चप्पल पाहिली का मी लगेच दुकानातूनच पळालो. भाऊ तुला काय सांगा तुला म्हणलो ना मी पुरीला मावाल्या पुरीच्या आहे ना नाचीच कोणी लागत नाही हा तू हा तो ना. वाचला त्याशी अख्खा गाव गुण घेतोय तो पुढे. वाचला तू त्याशी आणि एवढं पुढं तू तिचं असं नाव व्यवस्थित नाही घेऊ नाही नको. मी हा. नावच घेत नाही मी डायरेक्ट तुला सांगायला आलोय. हम्म. डायरेक्ट जमूनच घ्यायचं आपल्या. अख्खं गाव पालथ घातलंय. जो तो म्हणतो दादाला नाही पाहिले इकडं आलंच नाही मग दादा गेला कुठं. आता शेवट एवढे एक विचारून पाहते आता सरळ घरी निघते. दमले लागले या दादाला गौसू गौसू. हा दादा दादा काय झालं मग दादाला. काय रे? ए बाबरो दादा हो. दादा काय ग काय ग कोण आहे कोण आहे. तू पोर आहे कोण आहे आरची पोर आहे आहे. मी. हा? आरची आरची काय ग बाई कुठे गेलेत तुम्ही. मी याला गेलतो ग काला बाजार आणायला बाजार आणायला. मग कुठे आहे बाजार. त्या किराणा दुकानवाला सांगितलं भरून ठेव म्हणलं हं. पण या पाहुणा आला याला फोन केला म्हणा बाबराव लवकर या, आज काम आहे तुमचं. का रे तुला काय सांगेल होतं मी. काय तुला मागच्या वर्षीच काय सांगेल होतं मी. बोल ना. माझ्या नादी लागू नको मा विचार करू नको सांग मा बापाला काय नादी लावून राहिला तू. हा अरे प्रेम करतो तो एवढं काय चिडत होती. तुला किती वेळा सांगेल मी बेवड्या. तू बेवडा ते बेवडा मा बापाला बेवडा करून सोडला का. दादा दादा ए बाबूराव दादा हो. काय झालं तुम्हाला. काहीच नाही पडलं फक्त मी आराम करतो. आराम करतो तो, अहो, पण आपल्याला घरी पार्टी करायची होती दादा. हा, आणि करू. तुम्हाला लाज नाही वाटली का असं करायला. ए, हा? फ्री आहे? ए, उठाय असे उठाय काय म्हणजे तुला अक्कल आहे का काय बेवड्या. हा? ए. अख्खा गावभर सांडवानी हिंडतो. ये बाय मी तो बापाला विचारलं होतं तो बाप नाही म्हणतोय अजून. काय विचारलं होतं रे. त्याला विचार. काय विचारलं होतं तू. ए बाबूराव अय हा. तुला काय म्हणलं होतं काय जमणार आहे ना आमच्या दोघायचं. ए बाबा मला कोणा मला दोघायचं लागली जमणार दारू. आहे. आपल्या दोघांचं कोणा मला- दोघायचं. ए बऱ्या हा मला लागली दारू शांत बस डोकं लावू नको काहीच. नाही नाही तू हा. माझ्या अंगाला हात नको लावू. तुला- तू काय मला असं समजू राहिलं काय. ए तुला सांगितलं ना लग्नात तुला कर राहिलं सांगितलं ना मी तुझं. एका शब्दात तू मा विचार करू नको. तुझ्या शाळे ढेमश्या हात खाली तू ढेमश्या. आमच्या असू नाही तर तो आणि चल इकडे. काय काय ए, ए बाबूराव माझ्या बापाला दारू पाहिजे तो शब्द द्यायला होता ना. दादा हा. उठा अरे काय उठत मला घरी चला उठा. मला अरे तू शब्द मला या- दिला ना. शब्द त्यांनी गप्प शब्द रहा. दिलाय बरं का. त्याच्या शब्दाने तू मला आज आमची पार्टी हुकली. विचार त्याला मी पार्टी दिली ते. दादा मटण कुठे आहे. आणेल नाही अजून अहो दादा मटण कुठे आहे. अगं आणेल नाही अजून. ए तू मला सांग ना. ए, ये. मग तू बोला ना. तुम्ही घाल तू म्हणला ना. अरे आणेल नाही अजून. अरे तू मानला होता ना ए, थांब रे, शब्द मला- झाला ना. मला ओमजाना काय यायला जा तिकडे वा. दादा हा, अहो दादा घरी कुत्र्यानी भाकरी खाऊन नेला तुम्हाला काय वाजता. जाऊ दे, खाऊ. आणि तू रे बोल ना. उचल मा बापाला तू पाजली एवढी मा घरी नेऊन घाल पण पहिले. तू हा म्हण तर नेऊन घालतो घरी. चल बाई, चल ए, बाई. बाबूराव अख्खं गाव गोळा तेव्हा करीन मी ती आता. पोर मारू राहिली. गपरे गप नाही गपरे मला पडू दे रे मला ना. उचल मा बापाला पहिले ना तुम्ही अख्खं गाव गोळा करी ना. तू हा म्हण लगेच उचली तो.
पार खांद्यावर घेऊन नाही, जाईल. त्या खांद्यावर नाही, तू पहिले उचल मा बापाला पहिले घरी नाही. मरू दे मग, पडू दे त्याला तसं. काय मी अख्खा गाव गोळा करील. तू गाव गोळा कर, मी लगेच सांगन मी हिच्या संग लग्न करणार. त्यामध्ये हाय तरी काय रे त्याशी लग्न करायला. करायचं एक नाही तुला, हा का नाही म्हण, काय कमी मत. याचा मा बाप सुधी तेवढे मग तुला सांगते मी. तो बापानं शब्द दिलाय. मा बाप काय पाहते तुझ्या काय पाहते. काय पाहती, रोज तर पाहती मग. तो थोबड आहे का द्या नव्हतो का पाहिला. नीट पाय बर, तुझ्यापेक्षा तर चांगलंच हा, आहे. तू पाय तो थोबड रोज पाहते तो. खात्या पित्या गाडचाय. बरं आहे. ए दादा दादा, ए गपरे ए बाबू ऐक ना. आयला हे असं काय डोक्यावर पडेल होतं काय. तू काय झक मारायला पाजायची का पण तुला अक्कल नव्हती अरे का. मला काय माहिती एवढा वरटेक होय ना. पण काय गरज नाही ना फुकटची दारू पाजायची. आम्ही आमच्या पैशाने पेलो असतो ना. पण तू हा म्हणा ना, मग म्हणलं याच एक सपोर्टी. उचल मा दादाला पहिले तू हा म्हण लगेच उचल. हा मा बाप सुद्धा आला का तुझ्या घरी लग्नाची सुपारी पडेल. उचल. म्हणलं हा करशील ना हा, माझ्या उचल, संग उचल, लग्न. तू उचल. माझ्या संग लग्न अरे करशील. हा ना उचल ना. बाबू, 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 ते उचल बाबू अरे बाबू थांब ना. बोलायला. बाबू, जा रे थांब ना. मला झोप दे रे. अरे हा म्हणली तू बोल. काय आहे? अरे ये, थांब रे. दादा हा म्हणली ना बाबा. काय झालं तुम्हाला. ए, हा म्हणली की नाही म्हण. तू पहिले उचल. ए, उठे बाबू. मा बाप सुद्धा आला का मग पाहू. मग पडू दे इडच. अरे मेंटल बॅजा. दादा दादा कोणचा रोग झाला तुम्हाला. दादा बाबू. हा. अगं झोप रे. हा म्हणलाय, हा म्हणली तू पोर. ए बाबा जाय रे, तू जाय रे बाबा. आम्ही दोघं जाऊ. मला झोप दे रे. अरे नाही तसं नाही, उचलून घेऊन हा, जाऊ. उचल. तू तिकडून धर मी इकडून धरते. ए बाबू, उचल. मग एक काम करू ना. तू उचलून घे मा अरे बापाला. तू ऐक ना, 1 मिनिट याला इडत एखादी गोदडी आण करून इडे दे टाकून. तू उचलितो का आता. मला टाइम झाला. तुला लय अगोदर मा बापाला दारू पाजायची. तुला मा बापाचा तमाशा करायचा आहे लोकांना. अरे इड नाही नाही तुला अख्खे गाव दाखवायचं का मा बाप कसा आहे ते. अरे म्हणून नाही नाही तुझ्या घरच्यांना दाखवायचं का तुला का बाबा माझी दारू पितो फुकटची. काय दाखवायचं काय तुला काय सिद्ध करायचंय रे. हं? 1 मिनिट एक शब्द बोलायचा नाही. तुझ्यामुळे आज माझ्या बापाची अशी अवस्था झाली. अरे उचलून नेता ना त्याला. मग उचललं ना तुला कळत नाही का उचल बोलले तर. तो मुळात झालं तेव्हा हा म्हणली असती ते एवढं काल झाले आता उचली तो का टाकू. उचल पहिले. जाऊ नको हा, मग उचल. माझं डोकं आधीच फिरले. उचल. ए बाबू, मी सकाळच्या मटणाची वाट पाहते. हाय घ्या ना. दादा ए हाय हाय, उचल ना मग. आपलं लग्न झाल्याशिवाय नाही राहणार मुडदिया उचल. ना, तू पाहिल्याशिवाय नाही राहणार ना. अरे उचल ना. काय बडबड करून राहिले त्यांना. उचल ना तू. ए उठे. अरे मला एवढं मोठं जनावर उचला का मला. झोप पाचतानी बरं लाज नाही वाटली. जनावर नाही दिसलं मला तुला. झोप दे. दादा चला आपल्या घरी जाऊन हे करा. उठा हा? उठा. हा? अरे उठा ना. असं वडू नको. थांब थोडं माग वड, थोडं माग वड. मला बसू दे थोडं. उचल ना. कुठं आणले मला तुम्ही. जमिनीवर. नाही नाही कुठं आलोय तू आपण. असं कवळीत उचलून घे त्यांना. तू काल आले. ए कवडीत बायको बिकू काय नाही उचलायला. उचल. पाचतानी बरं लाज नाही वाटली. उचल. उचलायला काय लाज वाटत ती. दर आपण बरोबर. कुठं आलोय. ना- नाही नाही कुठे आलो आपण. नाही नाही. आपण दुबईला आलोय. हा? दुबईला. दुबईला. दादा अरे. तुमची टोपी हा? कुठं चालली. तंगड्या कुठं चालले हा? दादा. अहो लोकांनी पाहिलं तर पोरग द्यायचं नाही आपल्याला कोणी. पोरीवाले का पोराला ए मी घ्यायला. सोडून देईन बघ तू हा म्हणेल. काय तू लग्नाला हा म्हणेल सोडून देईन नाही तर. चाल तू. ती माल राहिली एक क्वार्टर कुठे ती. कोणची क्वार्टर चाला. नाही नाही क्वार्टर ऐक कुठे. ना, ए, ऐक नाही ना. क्वार्टर दे माल. नाही ऐक ना. नाही क्वार्टर दे माल. ऐक ना. नाही नाही क्वार्टर दे. अरे मी इकडे. दादा. थांब काय बाई थांब. ऐक ना अगं मी मी- का- माझं ऐक ना. हा म्हणली तू पोर आता ए, जास्त तुला नाटकं पूजा करू. नको करू. तू ऐक तुला मी 2 क्वार्टर पाहिजे गपचूप. चाल चाल ना घरी. धर ना. चला. चप्पल. चपला घेऊन ये मी. चला. चप्पल चप्पल घेऊन येईन तू बाई पोर. काय दादा तुम्हाला लाज सुद्धा वाटली नाही. मला सोडून दारू पित बसले. ए थांब ना. तू उचलून घे ना पण.